ओके, सो आपण काय बघतोय, कॉपी मॉड्यूल एकदम परफेक्टली आपला एक्झिक्युशन झालेला आहे. आता कॉपी मध्ये काय करतोय आपण, index.html मधले फाईल जे आहे इथे हे परफॉर्म होत आहे. ठीक आहे, हे तिथे डेस्टिनेशन वर कॉपी होत आहे. नाव आपल्याला आता सिंपल इथे या फाईल मध्ये चेंजेस करायचे, बट विदाउट एडिटिंग index.html. विदाउट एडिटिंग index.html एखादी लाईन ऍड करायची आहे किंवा 4-5 लाईन ऍड करायची. आता ते कसं पॉसिबल, विदाउट index.html एडिटिंग. तर त्यासाठी आपल्याला एन्सिबलचे 2 मॉड्यूल परत यूज करावे लागतील. कोणते, लाईन इन फाईल, ऍड लाईन इन फाईल. ओके, आणि दुसरा असेल ब्लॉक इन फाईल. ठीक आहे, तर हाऊ वी कॅन डू दॅट. सो लेट्स ट्राय टेस्ट इट. सो आय थिंक it is better to create a new file to understood line in file. Here what we will do, we will create a separate file to understood this topic. Okay, edit data dot yml असं काहीतरी लिहितोय मी. ओके, आणि यामध्ये सेम अगेन हे फाईल आपण लिहिणार ज्यामध्ये आपण काम करून बघतोय कशाचं, index.html कॉपी करण्याचं. ठीक आहे, एकदम सिंपल फाईल आहे. काही एक्स्ट्रा आहे का यामध्ये, बघा काही एक्स्ट्रा दिसतंय का, आतापर्यंत जे बघितलंय तेच आहे. अच्छा, इथे पॅकेज वाला कन्सेप्ट. हा, आता इथे मी काय यूज केलंय, यम यूज केलाय, तर वर्क होणार की नाही होणार, होणार की नाही होणार, वर्क होणार. कारण आपण यूज काय करतोय, फक्त कसं वर्क होणार, रेड हॅट थोडी यूज करतोय आपण, काही पण करे. हा, काही दिमाग लावायचं का, दिस इज नॉट एक्सपेक्टेड. यम कसं काम होईल, आपली उबंतूची मशीन आहे. कुछ नहीं समझता तुम लोग, ऐसा ना करो. हा, तर कॉपी वाला कंटेंट आपला इथपर्यंत असं तिकडे कॉपी करू. हियर परफेक्ट. नाव इट इज मोर क्लिअर. उबंतू मशीन आहे, तर उबंतू मशीन वर आपला हा टास्क परफॉर्म होईल पॅकेज मधला. ठीक आहे, देन त्यानंतर index.html कॉपी होणार आणि देन स्टार्ट होणार. ओके, नाव इथे तुम्हाला काय दिसतंय, लाईन इन फाईल. काय दिसतंय, लाईन इन फाईल. मी इथे काय करतो, याला नाव चेंज करतो, ऍड लाईन इन फाईल index.html. index.html. ओके, परफेक्ट आहे. आणि सिस्टम डी काही चेंजेस झाल्यानंतर परत आपल्याला काय पाहिजे, सिस्टम डी लास्ट मध्ये पाहिजे ना. सिस्टम डी कधी पाहिजे, लास्ट मध्ये. गुड. नाव लेट्स सी, कॉपी होतोय इथपर्यंत तर आपल्याला समजलं आहे. त्यानंतर ना आपण एक टास्क परफॉर्म करतोय, ऍड एक सिंगल लाईन कुठे ऍड करायची आहे, तर येस त्यासाठी आपल्याला मॉड्यूल कोणता पाहिजे, लाईन इन फाईल पाथ. एक लाईन ऍड करायची आहे, कुठे करायची आहे, त्याचा पाथ. कुठे करतो आपण लाईन ऍड, पाथ बरोबर लिहिला का मी, चेक करा. पाथ बरोबर आहे, व्हेरी गुड. आता मला लाईन कुठून ऍड करायची त्या फाईलमध्ये, त्या फाईलमध्ये काहीतरी कंटेंट आहे. आपला कंटेंट कुठून स्टार्ट होतोय, h1 पासून. तर h1 पासून जी इथे बघा रेजेक्स मध्ये काय करतोय आपण, h1 पासून स्टार्ट होत आहे, तिथे आपल्याला हे फाईल रिप्लेस करायची आहे, ऍड करायची. अंडरस्टूड. लेट्स सी, हे जे ऑप्शन आहेत ना इथे, हा दिसतोय, ते ऑप्शन्स आपल्याला रेजिक्स मध्ये यूज करायचे असतात. लाईन दिसते इथे, तर लाईन मध्ये h1 पासून ही पूर्ण एक लाईन ऍड होणार. तर इथे मी मेसेज जरा चेंज करतो, हॅलो देअर इज
रेजिक्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे. हे रेजिक्स आपल्याला लाईन इन फाईल मध्ये वेगवेगळे रेजिक्स मिळतील. डेटा रिप्लेस करायचा आहे, डेटा ऍड करायचा आहे, तर ते आपल्याला चेक करावं लागेल. आता इथे मी काय यूज केलेलं आहे, जरा मी थोडा कन्फ्युज आहे. लेट्स सी काय होतं. ठीक आहे, खूप वेळ झालाय मी यूज नाही केला, तर बघू आपण काय होत आहे. सो लाईन हॅलो धिस इज न्यू लाईन ऍडेड. ओके, मेसेज आपला सेपरेट झालेला आहे आणि सिंपल आपण याला आता एक्झिक्यूट करून बघू की कोणती लाईन ऍड होते आणि कुठून होते. परफेक्ट आहे. सो लेट्स टेस्ट दिस. इवन लाईन इन फाईल वाला रेजिक्स आपण इकडे चेक करू. लाईन इन फाईल मॉड्यूल इन एन्सिबल. तर आपल्याला ते रेजिक्स मिळून जातील की रिप्लेस, त्यांची इन्फॉर्मेशन मिळून जाईल. थिंकिंग बाद में करो, पहले हमें इंफॉर्मेशन दो. रेजेस काय असते बघा. रेग्युलर एक्सप्रेशन यूज टू फाइंड अन एक्झिस्टिंग लाईन टू रिप्लेस ऑर रिमूव्ह. तर दोन ऑप्शन्स असतात, 2-3 ऑप्शन आपण यूज करू शकतो रेजेक्स मध्ये की ते लाईन आपल्याला तिथून स्टार्ट करायचं आहे का रिप्लेस करायचं आहे, की त्या ती पण असायला पाहिजे आणि एक न्यू लाईन ऍड व्हायला पाहिजे. त्या 2-3 ऑप्शन्स आपण यूज करू शकतो. तर इथे तुम्हाला ते रेजेक्स कसे असतात, काय असतात ते तुम्हाला दिसेल इन एक्झाम्पल. सी लाईन एसएलएनएक्स इक्वल्स टू इन्फोर्स समथिंग आणि वाईल ग्रुप इथे अपडेट होईल. ठीक आहे, तर आता हे जे रेजेक्स आहेत इथे यांची कोणते तरी इन्फॉर्मेशन दिली असणार आहे. वेगवेगळ्या वेनी रेजेक्स यूज केलाय बघा. हा जो आहे हा ऑप्शन दिसतोय वरती. ठीक आहे, होस्ट असलं पाहिजे, होस्ट इक्वल्स टू असलं पाहिजे आणि डॉट त्याच्यानंतर समोरचं कुठलंही नाव असलं तरी चालेल. तर वेगवेगळे रेजिक्स आपण इथे यूज करू शकतो. ते आपल्याला आता थोडस त्यामध्ये चेक करावं लागेल की रिप्लेस कंडिशन काय असणार आपली, रिप्लेसमेंट, ऍडिंग और रिमूव्ह. ठीक आहे, ओके. सो डेटा पुश केलाय का आपण, नाही ऍड नाही केला अजून. कमिट लाइन इन फाइल added. Okay, push and now try to execute. Let's see आपण जो रेजेक्स यूज करतो त्याच्याने होते काय. बरोबर आहे श्वेता. कमांड काय यूज करायची, एन्सिबल हायफन प्लेबुक आणि फाईलचं नाव काय राहणार, आपल्या फाईलचं नाव काय राहणार, एडिट. परफॉर्म व्हायला सुरू झालं. इथे तो काही चेंजेस करेल का, कॉपीवाला कॉम करणार, ऍड लाईन index.html परफॉर्म केलाय आणि देन स्टार्ट अपाचे केलेला आहे. सो आता आपण बघू आपल्या ही एक आहे आपण index.html वाली फाईल, याला रिफ्रेश करू आणि काय इथं रिप्लेस झालाय बघा. काय झालाय, रिप्लेस. म्हणजे हा रेजेस कशासाठी काम करतोय, काय होत आहे यामध्ये, तर सी H1 जिथे पण त्याला दिसेल H1, ठीक आहे, तर H1 जिथे पण त्याला दिसेल तिथूनच काय कर, त्या लाईनला रिप्लेस कर आणि न्यू लाईन ऍड कर. ठीक आहे, जर तुम्ही रेजेक्स नाही दिलं तर काय होईल, ऍड होईल ना, ऍड होईल किंवा काय होते ते आपण चेक करू. आपलं काम काय आहे, मल्टिपल थिंग्स ऍड करून चेक करणे. त्याच्यातच ते इंटरेस्ट येतोय की अरे अब क्या होगा, अब क्या होगा, अब क्या होगा.
बराबर, गड्ढे में कौन गिरेगा? ते असतं ना एकता कपूरच्या सिरियल्स, गोपी बहू गोपी बहू गोपी बहू, दाल में कुछ काला है काला है काला है. ऍड केलं का आपण? ऍड नाही केलं ना. कमिट, अच्छा कमिट झालेलं आहे, पुश करणं बाकी आहे. पुश करा आणि इकडे ट्राय करा त्याचं काय होतं चेक करू आपण. अदरवाईज आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, यातले तुम्ही रेजेक्ट्स कसे यूज होतात ते थोडंसं वाचून घ्याल, ते तुम्हाला समजेल. रेजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे मिळतीये. सी rejects the regular expressions to look for in every line of the file. ठीक आहे. स्टेट प्रेझेंट स्टेट हे इथे जी इन्फॉर्मेशन दिली आहे हे थोडीशी काळजीपूर्वक वाचावी लागेल आपल्याला, तेव्हा आपण प्रॉपरली ते रेजेक्सेस यूज करू शकतो. तर इथे काय होणार आहे, विल जिथे पण विल असेल तिथून ती फाईल रिप्लेस होणार. याने पर्सेंट पण यूज केलेला आहे इथे. आता ते का केलं आहे ते बघावं लागतं. गॉट इट? गॉट इट गाईज? Not got it? Very good. कॉपी पण डन, सब डन कर लिया उसने. चलो देखते हैं कंटेंट क्या आया अपना. इसको रिफ्रेश करते हैं, कुछ नहीं हुआ. हाँ फाइल ऍड झालेली आहे. ठीक आहे. पुल केलं होतं का आपण? पुल केलं होतं. तर ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला काही ना काही रेजेक्ट्स द्यावं लागेल. ठीक आहे. हा तर कन्सेप्ट समजला. लाईन कशी ऍड करायची, एक सिंगल लाईन. आता यामध्येच आपण काय करणार, मल्टिपल लाईन ऍड करणार. काय करणार, मल्टिपल लाईन ऍड करणार. आता ते मल्टिपल लाईन कसे ऍड करायचं सर, आम्हाला तर माहित नाही, तुम्ही तर एकच लाईन सांगितली, बरोबर का? मी एकच लाईन सांगितलं ना ऍड कशी करायची. तर मल्टिपल लाईन साठी आणखी एक यूज करणार आपण. तर एक न्यू टास्क परत लिहितोय मी इथे, सेम फक्त थोडस चेंजेस राहणार. इथे इथे नाही लिहिता येणार. इथे लिस्ट आहे का? नाही आहे. इथे काय सिंगल लाईन आहे. आता लिस्ट कुठे असणार, तर ब्लॉक इन फाईल मध्ये. कुठे असणार, ब्लॉक इन फाईल मध्ये. ठीक आहे. तर लाईनच्या ठिकाणी काय असेल, BLOCK ब्लॉक, ब्लॉक इन फाईल, ब्लॉक इन फाईल. आता हाऊ टू राईट ब्लॉक इन फाईल. सो लेट्स चेक द सिंटॅक्स अगेन. ब्लॉक इन फाईल Ansible एकदम इझी आहे. आता आपल्याला इथे खाली लिस्ट देता येईल. रेजेक्ट्स अगेन आपला ते सेम टाईपने राहणार. काय होतं आपलं तिथे, तर 6 नंबरवर असतो तो सिम्बॉल. ओके. आणि H1 पासून स्टार्ट होणारा. कुठून तिथनं स्टार्ट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. काही प्रॉब्लेम नाहीये, करू शकतो आपण. तर एक काम करू ना आपण, लाईन इन फाईल मध्ये एखादं काही ना काही एक्स्ट्रा ऍड करून बघत राहू इथे, बरोबर का? इथे आपण ट्राय करू शकतो. सो H1 च्या ठिकाणी आपण काय करू, स्लॅश टाकू. तिथून ते रिप्लेस व्हायला पाहिजे असं. लेट्स सी काय होते ते. ओके. तर ब्लॉक इन फाईल मध्ये आपल्याला लाईन्स ऍड करायचे आहे. तर त्याचा सिंटॅक्स बघून घ्या कसं लिहितात. माझ्याकडे ऑलरेडी बनलेले आहेत एक्झाम्पल, तर ते पण बघू शकतो आपण. लाईन इन फाईल समजलं? ओके.
ओके, तो ब्लॉक 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 किधर आहे, हिअर. सो ब्लॉक इन फाईल मध्ये सिंपल छोटासा ब्लॉक आपण टाकू शकतो या पद्धतीने. ठीक आहे. सो इथे एक सिंगल लाईन राहणार नाही, इथे काय राहणार, ब्लॉक राहणार. काय राहणार, ब्लॉक. पाथ रेजेक्स पण नाहीये इथे, रेजेक्टची गरज नाहीये. पाथ मार्कर ब्लॉक, व्हेरी गुड. सी आता ही एक लाईन आपण काय करणार, थोड्या वेळासाठी कट करणार. And then now let's try to execute this. Block in file समजलं कसं लिहिलेलं आहे, लाईन नाही, लाईन्स. कुठे हा, तर देखते ना, एक्सपेरिमेंटल करना है ना अपने को भी. रन होणार. ठीक आहे, त्यामध्ये आपण फक्त रेजेस यूज करतोय, बाकी एक्स्ट्रा काही नाहीये. सो ब्लॉक इन फाईल ॲडेड. कळलं की नाही कळलं ब्लॉक इन फाईल कसं लिहायचं ते. ठीक आहे, काय लिहितोय आपण, अगेन पाथ लिहितोय, सेम पाथ असेल त्याच पाथवर आपल्याला चेंजेस करायचे आहे. ब्लॉक आपण लिहितोय, इथे काय देतोय, हा पाईप देतोय, आणि पाईप दिल्यानंतर आपण काय करणार, लाईन बाय लाईन अशा जेवढ्या पण लाईन ऍड करायच्या आहे तेवढ्या इथे लिहितोय. सिंपल आहे, काही कठीण वाटलं का इथे. पुश करून बघणार, पुश करून इकडे आपण एक्झिक्यूट करून बघणार की कशा पद्धतीने ते एक्झिक्यूट होईल. क्लिअर आहे. तर अँसिबलचा यूज केस समजून राहिलाय सगळं. इन्स्टन्स ऑलरेडी आहे, त्यामध्ये इन्स्टॉलेशन्स, त्यामध्ये एडिटिंग, index.html, कॉन्फिगरेशन, ते कशाने पास करणार आपण, युजिंग अँसिबल. परफेक्ट. एडिट डेटा, ऍड लाईन्स इन फाईल. तर पूर्ण परफॉर्म झालेले दिसत आहेत चारही चेंजेस. अँड नाव सी, चेक करू आपण काय काय झालेलं आहे फाईल मध्ये. सी, हॅलो दिस इज अँसिबल कॉलिंग इथे दिसत आहे. हॅलो दिस इज न्यू लाईन ऍडेड. आता आपण इथे काय केलंय, काय केलंय आपण इथे, आपण त्याचा एंडिंग लिहिलेला आहे. हा, index.html मध्ये काय कंटेंट आहे आपला, हॅलो दिस इज अँसिबल कॉलिंग. आता आपण रेजेक्ट्स मध्ये काय मेन्शन केलंय, क्लोज केलेला आहे. तर याच्या समोर लाईन ऍड होईल. ठीक आहे, याच्या समोर लाईन ऍड होईल, जे की इथे होत आहे. सी, हॅलो दिस इज न्यू लाईन ऍड आहे, सिंगल. H1 केलं तर याला काय केलं तर त्यांनी रिप्लेस केलेलं होतं. ओके, नाव आता हा जो आहे हा कुठून आलाय, ब्लॉक मधून आलेला आहे. चेक करा. तर लाईन इन फाईल वाला पण क्लिअर झाला आपला. ठीक आहे, आणि हा एवढा पोर्शन कुठून आलाय, ब्लॉक मधून. ह्या 3 लाईन. सी इथे चेक करा, हॅलो दिस माय नेम इज सूरज, लाईन 2, दिस इज ब्लॉक ऑफ लाईन आहे. बट इथे तुम्हाला एक आणखी दिसेल की हा काय करतोय, ब्लॉकला असा बिगिन करतोय आणि एंड करतोय. जेव्हा आपण ब्लॉक इन फाईल लिहितोय तेव्हा काय होतं, इथे बिगिन होत आहे आणि एंडिंग होते. तर आपल्याला जर हे नकोय, ह्या दोन्ही एंडिंग आणि स्टार्टिंग आणि एंडिंग नकोय, तर आपण इथे यूज करणार मार्कर. काय यूज करणार, मार्कर. कुठे गेलं ते, हा मार्कर. आलं का लक्षात. सी, मार्कर.
तर इथे काय होईल, मार्करले इट मीन्स लाईक मार्किंग जी इथे आलेली आहे बिगिन आणि एंडिंग वाली, ही मार्किंग हटून जाणार. ओके, सो सी अँसिबल मॅनेज ब्लॉक आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. त्यासाठी ही एक टर्म इथे लिहावी लागते. कळलं का? हा. सो नाव ट्राय टू एक्झिक्यूट दिस. मार्कर विथ मार्कर. हा, आपण एक्स्ट्रा काही नाही, फक्त एक लाईन ऍड केली आहे. कोणती? मार्कर वाली लाईन. इंटरेस्टिंग आहे थोडंफार. सो तिन्ही टास्क बघताय तुम्ही, कॉपी पण होत आहे, लाईन सिंगल लाईन ऍड पण होत आहे, ब्लॉक पण तिथे ऍड होत आहे आणि सिस्टम भी काम पण करत आहे. काय केलं आपण आता, फक्त मार्कर टाकलेला आहे आणि मार्कर टाकल्यानंतर काय होईल, तो ब्लॉक जो तिथे दिसतोय तो रिमूव्ह होणार, परफॉर्म झालेला आहे. इथे येणार, F5 करणार, बघा ब्लॉक गायब झालेला दिसतोय ना, ब्लॉक गायब झालेला आहे. ठीक आहे, तर मार्कर कशासाठी यूज केला समजला. ओके, सो लाईन इन फाईल, ब्लॉक इन फाईल, कॉपी, ऑल क्लिअर, व्हेरी गुड. नाउ व्हॉट विल इट, लेफ्ट काय वाचलेलं आहे ते बघून घेऊ. परफेक्ट, व्हेरी गुड. सो सध्यासाठी आपले पूर्ण मॉड्यूल्स जे इम्पॉर्टंट आहे ते आपण बघितलेले आहेत. आता जो मेन टॉपिक आहे तो कोणता मॉड्यूल आहे, अँसिबल रोल्स. मॉड्यूल नाही आहे तो, रोल कसा क्रिएट करणार आणि आपल्या सिस्टम मध्ये आता एडिटिंग कशी करणार, रोल यूज कसा करणार, ते सगळं बघू. ठीक आहे, तर सध्यासाठी आजच्यासाठी तेच थांबू, बाकी ते रोल वगैरे उद्याला बघू. ठीक है.